जालना परभणी नांदेड समृद्धी महामार्गाचं काम मंजूर झालेलं आहे, टेंडर झालेलं आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे. मात्र शेतकऱ्यांनी जमिनी द्यायला विरोध केलेला आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे 13 लाख ते 18 लाख रुपये एकरी आम्हाला कमी आहे, आम्हाला समृद्धी मार्गाप्रमाणे जमिनीचा मावेजा द्या, म्हणजे नागपूर मुंबई प्रमाणे. याच्यामध्ये तिन्ही जिल्ह्यात आंदोलन झालेलं आहे, उपोषण झालेले आहेत, लोकांचा विरोध आहे. असं असतानाही माझ्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा लोकांनी भोंगाने दैफळ नागतास धरणामध्ये जलसमाधी आंदोलन घेतलं होतं. दिवसभर पाण्यात होते लोक. महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मी विनंती केली त्यांना की आपल्या जमिनीच्या मावेजा संदर्भात आम्ही शासनाशी बोलू. लोकांनी आंदोलन मागे घेतलं. विकासाचा प्रोजेक्ट आहे, महसूल डिपार्टमेंट, कृषी विभाग बैठका झाल्या आणि त्यांनी जमिनीचे पैसे घ्यायला तयारी दर्शवली. त्यांना जमिनीचे पैसे दिले आणि माझ्या मतदारसंघात हे काम चालू झालंय. बाकी नांदेड जिल्ह्यात बंद आहे, परभणी जिल्ह्यात बंद आहे, जालन्यामध्ये जालन्यातला पार्ट जालना तालुक्यातला बंद आहे. फक्त परतूर मतदारसंघात काम चालू आहे. हा प्रोजेक्ट झाला पाहिजे. हा ड्रीम प्रोजेक्ट आहे मुख्यमंत्र्यांचा. मात्र याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे, या कंपनीनं हेलसवाडीच्या 2 धरणातला मुरुम काढलेला आहे. धरणापासून किमान 50 फुटापेक्षा जास्त अंतर सोडायला पाहिजे भिंतीपासून. भिंतीला खेटून 1 फुटावर भिंतच उकरली, भिंत तोडली, धरण फुटू शकतं, जीवितहानी होऊ शकते, शेतीचं नुकसान होऊ शकतं. कुठलाही कायदा नियम पाळलेला नाही आहे. धरणाची भिंत तोडलेली आहे आणि 15 फूट खोल मुरुम उत्खनन केलेलं आहे, जे की बेकायदेशीर आहे. याचे जे उपअभियंता आहेत त्यांनी तहसीलदारला कळवलेलं आहे, कार्यकारी अभियंत्याला कळवलेलं आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवलेलं आहे, पोलिसात तक्रार दिलेली आहे की आमच्या धरणाला धोका निर्माण होऊ शकतो, शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून जाऊ शकतात, जनावरं किंवा पिकं वाहून जाऊ शकतात, ही हानी होऊ शकते. अशा प्रकारची गंभीर स्वरूपाची तक्रार मंठा पोलीस स्टेशनला उपअभियंता यांनी दिलेली आहे. तक्रार दिली आहे 24 मार्च 2026ला. अद्यापपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही आहे. तातडीनं गुन्हा दाखल झाला पाहिजे. 8,000 ब्रासचे पैसे भरलेले आहेत आणि या 2 तलावात 32,000 ब्रास मुरुम काढलेला आहे. एवढं मोठं उत्खनन झालेलं आहे. या धरणाचे सांडवे RCCचे कॉन्क्रीटचे तोडलेले आहेत, दोन्ही सांडवे, आणि बेकायदेशीर उत्खनन झालेलं आहे. यांच्या गाड्या पोलीस स्टेशनला लावल्या पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुरुम चोरी करण्याचं लायसन्स सरकारनं यांना दिलेलं नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात 2 मीटिंग झाल्या, त्यांना ही सूचना दिली की महसूल चोरी होत आहे. साधारणतः सगळ्या पाझर तलावात, साठवण तलावात, लघु तलावात 10 लाख ब्रास मुरुम काढलेला आहे. एखाद्या शेतकऱ्यांनी बैलगाडीत मुरुम आणला, एखाद्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरमध्ये मुरुम आणला तर त्याच्यावर पोलीस केस होते. एवढी मोठं उत्खनन आहे, एवढी मोठी चोरी आहे. डिपार्टमेंट सांगतं चोरी झाली. लघु पाटबंधारे विभाग पाटोद्याच्या धरणातून मुरुम काढला, बेकायदेशीर उत्खनन केलं. आकरीच्या धरणातून उत्खनन केलेलं आहे, पिंपरखेड्यातून उत्खनन केलेलं आहे. 10 लाखपेक्षा जास्त ब्रास मुरुम काढलेला आहे. ही सगळी वसुली केली पाहिजे महसूलची कलेक्टरनं. कलेक्टर कशासाठी सूट देत आहेत माहीत नाही, पण कलेक्टरनं गंभीर कारवाई करावी अशी मागणी मी त्यांना भेटून चर्चा करून RDC आहेत, कलेक्टर आहेत, अपर जिल्हाधिकारी आहेत, यांना सूचना दिलेल्या आहेत.